आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर पोलीस ठाणे हद्दीत महादेववाडी परिसरात एका जुन्या थिएटरजवळ 30 मार्च सोमवार रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास सक्षम पप्पू शिंदे वय वर्ष 18 हा आपल्या सातपूर राजवाड्यातील मावशीच्या घरून जेवण करून येत असताना महादेववाडी परिसरात रस्त्यात अचानक गाडी बंद पडली. तेव्हा गाडी सुरू करत असताना संशयित अविनाश रतन पवार यांनी दारूच्या नशेत असताना सक्षम याचा पाठलाग करून शिवीगाळ करत धारदार तलवारीने जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी भयभीत झालेल्या सक्षम शिंदे या तरुणाने सातपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एकीकडे नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी कारवाई होत असताना काही तरुण अजूनही असे जीवघेणे हल्ले करीत आहेत. त्यामुळे सातपूर महादेववाडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेविषयी भयभीत झालेल्या तरुणाने आपली पोलिसांकडून न्याय मिळण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी रस्त्याने चाललो होतो आणि सक्षम पप्पू शिंदे मी रस्त्याने चाललो होतो. अविनाश रतन पवार यांनी ना माझी गाडी अडवली का त्यांच्या दारापाशी ना स्पीड ब्रेकर आहे, तिथं मी गाडी हळू केली तर गाडी बंद पडली. चालू केली तर थोडं रेस केली तर मग त्याने माझी गाडी अडवली. तो पिलेला होता. आई बहिणीवरनं घाण शिवीगाळ केली आणि माझ्या मागं तलवार घेऊन मला मारायचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलांनी मला धरलं आणि त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला. तर मी ते वाचून माझा जीव वाचून मी पळालो. तर मी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण दिलेली आहे. अजून पोलिसांनी काही त्याच्यावर आपलं हे नाही केलं आहे, कारवाई नाही केली अजून पोलिसांनी. तर मला न्याय भेटला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करा. माझ्या मागं कोणी नाही आहे. मला एकच सांगायचं फक्त त्यांना दोघांना अटक करा. त्यांनी मला त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.